श्रीमद भागवतामध्ये 4 उत्तम श्रोते, कथा ऐकणारे जे श्रोते ते 4 उत्तम सांगितले आणि 4 अधम सांगितले. 4 उत्तम श्रोते सांगितले की जे कथा सुंदरपणे ऐकतात. त्याच्यामध्ये पहिला चातक आहे, दुसरा शुक आहे, तिसरा हंस आहे आणि चौथा मासोळी आहे. हे 4 उत्तम आहे. पण अधमामध्ये 4 अधम असे श्रोते सांगितले. त्याच्यामध्ये पहिला रुक म्हणजे लांडगा आहे. अधम म्हणजे ज्यांना कथा समजत नाही. रुक म्हणजे लांडगा. तो लांडगा काय करतो, सगळे प्राणी शांत झोपलेले असताना रात्री विनाकारण इवळत बसतो, विनाकारण ओरडायला सुरुवात करतो. कोल्हे कोई आपण ज्याला म्हणतो तसेही काही श्रोते असतात. सगळे शांत चित्ताने ऐकतायत ना, मग मध्येच काहीतरी खुसपट काढून मध्येच काहीतरी बोललं. हे अधम श्रोते म्हणतात. आपल्याला काय ऐकायचं हेही समजलं पाहिजे आणि काय ऐकायचं हे ज्याला समजलं तोच काय बोलायचं हे त्याला समजू शकतो. तोच व्यक्ती उत्तम बोलू शकतो. पण ज्याला काय ऐकायचं हेच समजलेलं नाहीये. आपण 10 वेळा म्हणतो अरे ऐकून तर घे, अरे ऐकून तर घे, तरी तो आपल्या पाठीवर बोलतो ना. अशी माणसं फक्त दिसताना विद्वान दिसू शकतात, पण ती आतून बुद्धिमान असू शकत नाही. विद्वत्ता तोंडातून झळकतील, हा बुद्धीचा प्रकार आहे. पण काय बोलावं हे मनातून निघलं पाहिजे. काय बोलावं हे मनातून असतं. त्या शब्दांना अमृताचा, स्नेहाचा ओलावा हे मनाचं कार्य आहे. शब्द तर असे युट्यूबला सुद्धा आहेत, शब्द तर असे ग्रंथामध्ये सुद्धा आहेत. म्हणून ते शब्द तुमच्या अंतःकरणात उमगणार नाही, उमलणार सुद्धा नाही. पण ते शब्द काय आहेत आणि त्याला जर मन लावून जर तुम्ही बोललं, ऐकलं तर ते नक्कीच तुमच्यावरती प्रभाव करते. म्हणून ही वास्तुशांती करत असताना या घरामध्ये ह्या पालवी परिवाराने सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही सुंदर वस्तू उभी राहिली आणि माझंही एक उत्तम भाग्य, हा परिवार आमच्याशी जुळला. त्यांनी नामदीक्षा घेतलेली असल्या कारणानं, उपदेश घेतला असल्या कारणानं आता या घरामध्ये घुसत असताना ईश्वर पूजन केलं, परमात्म्याचं चिंतन केलं. तुम्ही परमात्म्याचं पूजन करून परमात्म्याला प्रार्थना केली. हे द्वारकाधीश परमात्म्या, ज्या पद्धतीने तू समुद्रावरती सुद्धा तुझं घर उत्पन्न केलं, पण त्या घरामध्ये समुद्राचा कोलाहल ऐकू येतात, पण माणसांचा कलह कधी ऐकू आला नाही. त्याच्या लाटांची आवाज यायचे, समुद्राच्या त्या द्वारकेमध्ये लाटांचे आवाज यायचे, पण कधीही यादवांच्या भांडणांचे किंवा पत्न्यांचे भांडणांचे आवाज कधी आलेले नाही. किती सुंदर घर बांधलं असेल. आणि घर बांधणं सोपं आहे, घर तयार करणं अवघड आहे. घर आणि परिवार तयार करणं अवघड आहे. बांधायला काय हरकत आहे? हौसाने बांधलं जातं त्याला हौस म्हणतात. जिथं होम हवन चालतं त्याला होम म्हणतात. जिथं हवा खेळती राहते त्याला हवेली म्हणतात. घरांची ही वेगवेगळी नाव आहे. ते जर तुम्ही समजलं तर ते लक्षात येईल. ज्या घरांच्या भिंतीला कान असतात त्याला मकान म्हणतात. ज्या घरामध्ये माणसांचे हाल होतात त्याला महाल म्हणतात. शब्द बघा, हे घरासाठी वापरलेले शब्द आहे. ज्या घरामध्ये झोप चांगली लागते त्याला झोपडी म्हणतात. आणि ज्या घराचे हप्ते फेडू माणूस फ्लॅट होऊन जातो, म्हणजे सपाट होतो, त्याला फ्लॅट म्हणतात. तर जे घर आपण कोणत्या घरामध्ये राहतो हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आपण परमात्म्याच्या ह्या प्रसादाने ह्या घरामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग बघा, घर, फ्लॅट, वास्तू, बिल्डिंग ही बांधणं सोपं आहे, पण त्या घराला घरपण देणं अवघड आहे. भिंतींना सुंदर रंग देता येईल, पण त्या रंगाच्या द्वारे प्रसन्नता जर आपल्याला घरामध्ये टिकवता आली तर तो रंग खूप चांगला आहे. घराचा रंग उजळला आहे, पण माणसांचे चेहरे जर फिकट पडले असतील, पांढरे फटक पडले असतील, काय त्या घराला अर्थ आहे साहेब? त्या घरामध्ये वस्तू आणल्या, त्या घरामध्ये गिफ्ट दिलं, त्या घरामध्ये जर चांगल्या वस्तू आणल्या आणि पैसे दिले तर ते घर हसतं. आणि जेव्हा पैसे संपवलं तेव्हा रडतं. ते घर नाहीये, ते बेघर आहे. त्या घरामध्ये फक्त लालची जीवात्मे राहतात. त्या घरामध्ये माणसं नाही आहेत. आणि मग अशा घराचं कधीही मंदिर होऊ शकत नाही. त्या घराचा पडका भूताचा वाडा होतो. ते घर हॉन्टेड प्लेस होऊन जातं साहेब. ते घर कधीही एखादी डेस्टिनी नाही बनू शकत. तुमचं ते एखादं शांतीचं पीसफुल असं घर नाही बनू शकत. म्हणून त्या घराला घरपण देत असताना आपण त्या गोष्टी जपल्या पाहिजे. घराचे 4 कोपरे असतात. त्या 4 दिशांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4ही दिशांच्या मधोमध 4 दिशा असतात. त्या 4 दिशा, त्याच्यापैकी एक ईशान्य आहे, दुसरी आग्नेय, तिसरी नैऋत्य आणि चौथी वायव्य. या 4 कोपऱ्यांचे 4 मालक आहेत. 4 कोपऱ्यांमध्ये ईशान्य दिशेला ईश्वर बसावा. बघा, कोणाच्या घरामध्ये उलटपालट जर झालेलं असेल तर ते सुधरून घ्या. एवढं मोठं घर बांधण्याची ज्यांनी ताकद दिली आणि त्याचं एवढ्या कोंबड्यांच्या खोराड्यासारखा देवारा आणायचा आणि तोही किचन मध्ये लटकवायचा, किती शुद्र हृदय म्हटलं जाईल आपलं. एखाद्याच्या घरात खरंच अडचण असेल तर समजून घेऊ शकतो मी,
पण ज्याने 2 BHK 3 BHK फ्लॅट घेण्याची ताकद दिली, इकडंही ज्यांनी 3 मजले बांधायची ताकद दिली आणि एवढं 10, 20, 5, 50 लाख रुपये खर्च करून घर बांधलं, काहींचे 1.5 कोटींचे फ्लॅट आहे आणि देवाचे देवघर जर बघावे ते एवढ्या एवढ्या कोणाट्यासारखे आई, काहींच्या कपाटावरती देवपूजा आहे, कपाटावरती 2 ते मूर्त्या ठेवलेल्या आणि त्याच्यात सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावतात. किती शुद्रपणा आहे. अहो एक दिवस असं होईल मग बघा ना, बघा नक्कीच हे तुम्हाला वास्तवात प्रतिती येऊ शकते तुम्हाला या गोष्टीची. जर परमात्म्याने दिल्यानंतर त्याची आपण कदर केली नाही आणि त्याची जर आठवण ठेवली नाही तर तो भलेही तुमच्या भीती मजबूत ठेवू शकतो, भलेही तुमचे स्लॅब मजबूत ठेवू शकतो, भलेही तुमच्या फरुक्षा मजबूत ठेवू शकतो, पण आतमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनाच्या भिंतींना कधीच तडे गेलेले असतात, केव्हाच तडे जातात. त्या घराला काय अर्थ आहे साहेब, त्या घराला काय अर्थ आहे. म्हणून घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या हाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसत्या वाणी, सूर जळावे परस्परांचे, नकोत नुसत्या नानी, नकोत नुसती नानी. त्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन पंख आकाशी, दिव्य घेऊन शक्ती. त्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावरती भक्ती. या घरामध्ये तुमची भक्ती वाढली पाहिजे, तुमचा धर्म वाढला पाहिजे. प्रभो इतना दीजिए जामी कुटुंब समाय, माझं कुटुंब सुरक्षित राहावं, त्यांचं पालन पोषण करावं, एवढी आता ताकद दे. आणि मैं भी भुका ना राहू साधू भुका ना जाय, माझ्या दारातोंडी आलेला प्रत्येक याचक संतुष्ट होऊन गेला पाहिजे, पाहुणा रावळा संतुष्ट होऊन गेला पाहिजे. हे घरातलं घरपण आता वाढलं पाहिजे. मजले वाढले ठीक आहे, पण तिथं आल्यानंतर जर अर्ध्या तासाने चहा येत असेल, अर्ध्या तासाने पाणी येत असेल. अहो एका घरामध्ये गेलो, हा चहा उकळायला बाबा चहा प्या, पाणीच 10 मिनिटांनी आलं होतं, म्हटलं तर चहा नकोय, 10 मिनिटाच्या पाण्याने तहान गेली, आता चहा कधी येतो काय माहिती. चहा उकळायला अर्धा तास लागला, चहा अर्ध्या तासाने आला, तो इतका कडवट होता. अर्धा तास चहा उकळल्यानंतर त्याची काय होणार आहे गत. अर्धा तास चहा उकळायला लागतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये 2.5 मिनिटांमध्ये चहा उकळून तयार होतो 2 माणसाचा. 4 माणसांचा असेल तर त्याला 3-4 मिनिटं लागू शकतात आणि 10 माणसाचा असेल तर त्याला 10 ते 15 मिनिटं लागतात, बस एवढंच. कारण मिनिटं कशासाठी सांगतोय, गॅस आता 45 दिवसांनी भेटायला लागला, म्हणून थोडस जपा त्या गॅसला. उगा 3-4 उकळ्यान मला खूप कडक चहा लागतो म्हणून 10 मिनिटं गॅसवरती ठेवायचं नाही. ती इंडियन ऑइलची सुद्धा हे आलेली आहे, गाईडलाईन आलेली आहे की एकदा उकळी आल्यानंतर त्याला मंद आचेवरती चालवा, म्हणजे गॅस जास्त व्हायला नाही. काहीही संकट येऊ शकतं भविष्यामध्ये साहेब. हा ज्यावेळेस आपण वस्तू प्रवेश करतो, ग्रह प्रवेश करतो, त्यावेळेस आपण प्रथम अग्नी प्रज्वलित केला, बरोबर. आणि तो अग्नी प्रज्वलित करून आपण त्याच्यावरती दूध उतू घातलं, म्हणजे त्या अग्नीला शांत व्हावं असं म्हटलं. कारण मुख्य अग्नी आहे, आपल्या पोटातही अग्नी आहे, हृदयातही अग्नी आहे आणि घरातही अग्नी आहे. अग्नीशिवाय घरच चालत नाही. अग्नी म्हणजे ऊर्जा. शरीरामध्ये आपलं जे काही ब्लड प्रेशर आहे ना, ही ऊर्जा आहे आणि तो प्रेशर व्यवस्थित जर राहिला तर ती ऊर्जा व्यवस्थित काम करते. ती ऊर्जा घटली म्हणजे तो अग्नी. एखाद्या माणसामध्ये बघत नाही का आपण, तो माणूस खूप चपळ आहे, अति पळपळ करतो, तो म्हणजे ती ऊर्जा आहे, तेवढा त्याच्यामध्ये अग्नी आहे. तो अग्नी का पेटला हे सांगतो मी तुम्हाला. तो अग्नी घरामध्ये त्या अग्नीच्याच आधारे सगळं काही चालत असतं. आणि मग अग्नीला अन्न पाहिजे असतं, अग्नीला काही ना काहीतरी अन्न पाहिजे. आणि मग ते अन्न आपण समजा ते घातलं तरीही इथं अग्नी पेटतो आणि पेटत असताना तो भडका मारतो. पण एकदा का त्याच्यावरती काहीतरी हविषान्न पडलं, जसं यज्ञामध्ये काहीतरी समिधा टाकतात त्या पद्धतीने असे काहीतरी अन्न पडलं की तो अग्नी शांत होऊन जातो. पण तो जर अग्नी शांत झाला नाही ना, मग नंतर आजार निर्माण होतो, मग नंतर व्याधी निर्माण होतात, मग नंतर काही ना काहीतरी गोष्टी तयार होत असतात. म्हणून वास्तू निर्माण करत असताना आता मानव संप्रदायामध्ये यज्ञ करत नाही, परंतु नाम यज्ञ सगळ्यात मोठा मानलेला आहे. यज्ञानाम जप यज्ञस्मी, आता गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे तो जप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि एक अग्नीचं निमित्त म्हणून गॅस पेटून, चूल पेटून त्याच्यावरती दूध उतू घालतात. ही अग्नीची शांतता आहे. ही सगळी गोष्ट शांत, मी मगाशी सांगत होतो ना, की सगळ्या गोष्टीचे शांतीचे उपाय, त्या अग्नीला शांत करण्याचे उपाय, घराला वास्तूला शांत करण्याचे उपाय, मनाला शांत करण्याचा उपाय काय हो. आता तुम्ही मी मगाशी बसून बघतोय की सगळे मान हलवताय, सगळ्यांना बरं वाटतंय, तरी पण तुमचं लक्ष एका क्षणामध्ये विचलित झालं. म्हणजे काय की मनाला शांत करण्याचा जगाच्या पाठीवरती उपायच नाही हो. पण तरी हरिनामाने मन शांत होत असतं, परमात्म्याच्या चिंतनाने मन शांत होत असतं. म्हणून ईश्वराच्या
नामचिंतनाला प्राधान्य द्या. ईश्वराच्या नामाला जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. बघा, आणि मग मन शांत करण्यासाठी बघा की हेम को सुमेर दान, रतन को दान, गजदान, अन्नदान, भूमिदान, एवढे कितीही मोठे दान केले तरीही माणसाला लईत लई पुण्य भेटेल, मन शांत होणार नाही. पण एकदा परमात्म्याचं नामचिंतन करायला ज्याने सुरुवात केली आणि मनामध्ये परमात्म्याचं नाम टाकलं की त्याचं मन कितीही असे संकट आले आणि कितीही त्याच्यावरती वादळ आले तरीही अशांत होत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा विराजमान झाला त्याला कोणीही शांत करत नाहीये. सुनबाईना 2 तासाने चहा दिला काय आणि जेवण दिलं काय तरीही ती सासूबाई ओरडत नाही. घरामध्ये काही आलं नाही आलं किंवा डब्यांचा खळखळाट जरी झाला तरी तुमचं तिकडं तिकडं काय करायचं ते करा, मी आपलं देवदेव करते. हे कधी जसं तोंडामध्ये नाव असल्यावर शांत नाही होत माणसाचं. तोंडामध्ये नाम असलं तर आमच्याकडे एक म्हातारी आजी होती, ती दिवसभर पारायण करायची भाऊ, दिवसभर पारायण करायची. पण तिला ते 2-3 माणसं डोक्यामध्ये खटकलेले होते. त्यांची आठवण झाली की ती दना 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 हात आपटायचे. इकडं देवाचा जयघोष चालू आणि दना दना हातही आपटायचे. मन शांत झालेलं नसेल तर आपल्याला घर बांधणं, हे सिमेंटचं विटाचं घर बांधणं जमेल, त्याला कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन आपण घर बांधू शकतो. आपल्याला मनाचं घर बांधता आलं पाहिजे, आपल्याला परिवाराचं घर बांधता आलं पाहिजे. ज्या माणसाला आपला परिवार व्यवस्थित ठेवता आला. आणि मग बघा ना, प्रेमाची नाती आपण असंख्य उभारत असू, बाहेर आपले हजारो कॉन्टॅक्ट असतील, 5,000 कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईलमध्ये असतील, पण आपला शेजारचा सख्खा भाऊ जर आपल्याशी बोलत नसेल, आपल्या घरामधली आई आपल्याला आल्यानंतर जर व्यवस्थित आपल्याला तिच्याशी बोलता येत नसेल, पत्नी जर आपण आल्यानंतर खुश होऊन ताट वाढत नसेल, तर ते 5,000 कॉन्टॅक्ट काही कामाचे नाही आहे. हे माणसं, 4 माणसं जी दुरावली ना, ही माणसं आपल्याला जपता आली नाही, त्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही. ते प्रतिष्ठा आपल्याला लईतली सन्मान देईल, मनाला थोडंसं समाधान देईल, पण खायला घरापर्यंतच यायचंय. मग ही जर माणसं आपल्याला व्यवस्थित धरता आली नाही, 1 किलो लोखंड गोळा करा, 10 किलो लोखंड गोळा करा आणि 1 ग्राम सोन्याचा एखादा मणी ठेवा, बरोबरी कशाची आहे? त्या दोघांची बरोबरी नाहीये. किंमत सगळ्यात जास्त सोन्याची आहे. मग तशी आपल्या अवतीभोवती फक्त 10-5 माणसं आपली प्रेमाची असू द्या, स्नेहाची असू द्या. म्हणून घर बांधत असताना वास्तू बांधली, भिंती बांधल्या, पण तो परिवारही अखंड राहिला पाहिजे, परिवार आपला जुळून राहिला पाहिजे. बरेही भिंतीमधून आपण वेगळे असो, घराच्या द्वारे, खोल्यांच्या द्वारे आपण वेगळे असो, पण मनाचे द्वार आपली सदैव सदाड उघडी असली पाहिजे. मनाला कोणत्याही भिंती आणि तडे पडता कामा नये, मनामध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टी होता कामा नये. ज्ञानेश्वरांसारखी ही 4 भावंड, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदादा, मुक्ताबाई, ही 4 भावंड रस्त्यावरती आली आळंदीमध्ये भिक्षा मागणं. यांना दुष्कर झालं, यांना भीक मागून देना, भिक्षा मागून देना, तरी 4 भावंड ही एकत्र राहतात. आणि मग ज्ञानेश्वर माऊली सिद्ध समाधीस्थ पुरुष असल्या कारणानं आपल्या परिवारामधून, आपल्या परिसरामधून त्यांना भाकर मिळत नाहीये, त्यांना भिक्षा मिळत नाहीये, त्यांना चूल पेटवायला जागा मिळत नाही, तवा मिळत नाहीये. आणि मग ती माऊली वाकडं होते, आपल्या शरीराला सिद्ध अवस्थेने, साधनेने प्रज्वलित करते आणि पाठीचा तवा करून आपल्या भावंडांची भूक भागवते. हे घर बांधणं आपल्याला जमलं पाहिजे साहेब, हे घर बांधणं आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर 7 दिवस अहोरात्र गोकुळावरती जेव्हा वर्षावृष्टी होत होती, इंद्राने पाऊस टाकला आणि तो पाऊस टाकल्यानंतर अर्धी माणसं पाण्यामध्ये बुडलेली, गाया वस्त्र बुडली, नवजात अर्भक मेली, गाया तोंडांच्या, वासरांच्या तोंडामध्ये पाणी गेलं, गोपाळांच्या तोंडामध्ये पाणी गेलं. आणि मग हे 8-9 वर्षाचं लहान लेकरू, माझ्या परिवारावरती अत्याचार होतोय, हा कृष्ण कणा या 8-9 वर्षाचाच आहे. त्यावेळेस त्याला त्या आपल्या माता पित्यांचे हाल देखवले नाही. आणि मग परमात्मा स्वरूप असलेला, भगवंत स्वरूप असलेला आणि ईश्वराची सगळ्या गुणांनी प्रचुर मात्रांनी भरलेला तो पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा आपल्या युगलेशा रूपामध्ये सुद्धा ते सगळं रूप प्रज्वलित करतो आणि गोवर्धनाला हात घालून तो गोवर्धन वरती उचलतो. आणि तुमचे घरं गेले असतील, वाडे पाण्यामध्ये भिजले असतील, महाल तुमचे पाण्यामध्ये, पुरामध्ये वाहून गेले असतील, पण तुम्ही घाबरू नका, मी तुमच्यासाठी असं अखंड मोठं घर उत्पन्न करतो, निर्माण करतो की ज्या घराला पाडण्याची ताकद इंद्रादिकांची सुद्धा नसणार आहे. आणि मग 7 दिवस अहोरात्र म्हणतात की गोवर्धन उचलून धरला, त्या कन्हैयाने आपल्या करंगळीवरती पर्वत उचलला आणि सगळं गोकुळ 7 दिवस निर्वयपणे तिथं अखंडपणे नांदायला लागलं. हे घर बांधणं आपल्याला जमलं पाहिजे ना दादा, घर बांधणं आपल्याला जमलं पाहिजे. आणखी काय घरावरती सांगावं तुम्हाला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंसारखी ईश्वरी अवतार असलेले व्यक्तिमत्व त्या महाराष्ट्रामध्ये येतात, झोपड्यांचा आश्रय घेतात,
देवालयाचा आश्रय घेतात, धर्मशाळेचा आश्रय घेतात, तरी जगाला उद्धारण्याचं तत्वज्ञान सांगतात. आपल्याकडे एसी आहे, पंखा आहे, कूलर आहे, बेड आहे, सगळं काही सोफा व्यवस्थित आहे, तरी आपल्याला दोन शब्द प्रेमाचे बोलता येत नाहीये. कुठं तत्वज्ञान लपलंय आपलं? कुठं तत्वज्ञान लपलंय? म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने घरामध्ये राहू नका. लक्ष्मी कधी ना कधीतरी रुसून जाईल असं वागू नका. एका घरामध्ये 4 लेकरं आणि आई वडील, त्यांच्या 4 पत्न्या, असं संपूर्ण भरलं घर होतं. दृष्टांत सांगतो आणि संपवतो. भरलं घर आहे आणि भरलं घर असताना सर्व काही सुरळीत चालू आहे. लक्ष्मी सदैव 24 तास त्या घरामध्ये नांदते, अष्टप्रहर नांदते. पण एक दिवस कुठलं तरी दुष्कर्म आडवं आलं आणि मग लक्ष्मी हात जोडून एक दिवस उभी राहिली, दारातोंडी उभी राहिली. त्या परिवारातील जो मुख्य व्यक्ती होता त्याला हात जोडून उभे राहिली. म्हटले, मालक, तुम्ही इतक्या दिवसापासून, तिनं स्त्रीरूप घेतलं, घरात उभे राहून तिनं सांगितलं की इतके दिवस मी तुमच्या घरात नांदत होते आणि नांदत असताना तुम्ही हे जे पाप केले ना, त्या पापा खातीर आता मी बाहेर चालले, मला तुमच्या घरामध्ये राहण्याची इच्छा नाही. लक्ष्मीने हात जोडून सांगून आणि चालली. म्हटले, मग तू गेल्यानंतर कोण येणार? म्हटले, मी गेल्यानंतर दारिद्र्य तुमच्या घरात येणार, मी गेल्यानंतर दारिद्र्य येणार. लक्ष्मी जिथं राहत नाही. आणि मग बघा, लक्ष्मी नुसती फक्त पैशावरती नसते साहेब. अशीही बरीचशी माणसं आहेत जगामध्ये, वाक्य नीट आहे का, की जगामध्ये अशीही आई भरपूर अशी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडं पैसे सोडून काहीच नाही आहे. जगामध्ये श्रीमंत व्यक्तीची परिभाषा अशी आहे की ज्याच्याकडं ज्ञान आहे, ज्याच्याकडे बोलण्याची पद्धत आहे, ज्याच्याकडे पदप्रतिष्ठेसोबत अहंकार नाहीये, नम्रता आहे, आणि ज्याच्याकडे आपल्यापेक्षा लहान माणसाला सुद्धा वरती उचलण्याची ताकद आहे, तो श्रीमंत आहे. पण जगामध्ये अशीही काही दरिद्री माणसं आहे की त्यांच्याकडे पैसे सोडून दुसरं काहीच नाही. त्याला दरिद्री म्हटलेलं आहे. या कहाणीहून, या दृष्टांतावरून तुमच्या लक्षात येईल की लक्ष्मी रुसून चालली आणि दारिद्र्य उभं राहिलं आणि मग दारिद्र्याने प्रवेश केला घरामध्ये. साहेब, लक्ष्मी निघून गेल्यानंतर दारिद्र्य येत असतं आणि मग त्या दारिद्र्याने प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर संध्याकाळ झाली, रात्री सगळे शांततेत झोपले. दुसऱ्या दिवशी जे सकाळ झाली, दारिद्र्याने प्रवेश केलेला आहे. तो माणूस जो घरातला मुख्य होता तो शेतामध्ये कामासाठी निघून गेला. त्याच्या पाठीपाठी त्याची 4ही मुलं शेतामध्ये कामासाठी निघून गेली. घरामध्ये 4 महिला आणि सासूबाई आहेत. आळीपाळीनं सगळ्यांना स्वयंपाक बनवण्याची पाळी असल्या कारणानं मोठ्या सुनेने, त्या घरामध्ये असलेल्या मोठ्या सुनेने स्वयंपाक बनवला आणि बनवत असताना भाजी तिनं चुलीवरती ठेवलेली, अंगणावरती ठेवलेली आहे. पण ती काही ना काहीतरी लेकरू रडलं असेल किंवा काही ना काहीतरी कामासाठी ती बाहेर गेली आणि मग तिच्या लक्षात आलं की त्या भाजीमध्ये आपण मीठ टाकायचं विसरलोय. म्हणून तिनं मोठ्याने आवाज दिला. काय? मोठ्याने आवाज दिला, अगं, जी किचन मध्ये असेल तिनं त्या भाजीमध्ये 2 चमचे मीठ टाका. काय? जी किचन जवळ असेल तिनं त्या भाजीमध्ये 2 चमचे मीठ टाका, असा आवाज दिला आणि ती बाहेर आपल्या कामामध्ये व्यस्त होती. पण तो आवाज त्या बाकीच्या तिघींनी ऐकला. काय? तिघींनी ऐकला. जी किचन मध्ये होती तिनं 2 चमचे मीठ टाकलं आणि ती बाहेर निघून गेली. पण त्या बाकीच्या दोघींनी ऐकला होता. ती किचन मध्ये आली, तिथं किचन मध्ये कोणीच दिसत नाहीये. ती 2 नंबरची आल्यानंतर तिनं बघितलं किचन मध्ये कोणीच नाही. मग तिनंही 2 चमचे मीठ टाकलं. ती निघून गेली बाहेर आणि तिसरी आली. तिसरीनं बघितलं की आत्ताच मोठ्या ताईनं आपल्याला आवाज दिलाय. मग तिसरीनंही 2 चमचे मीठ टाकलं. असं एवढं मीठ त्या भाजीमध्ये पडलं 4-5 माणसांच्या स्वयंपाकामध्ये, 8-10 माणसांच्या स्वयंपाकामध्ये. आणि मग 10 वाजता तो माणूस शेतावरून कामावरून घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला आवाज दिला, अरे मला जेवायला दे. जेवायला दिलं. ताटामध्ये सगळे पदार्थ वाढले. मोठ्या प्लेटमध्ये, ताटलीमध्ये ती भाजी वाढलेली आहे, भाकरी ठेवलेली आहे. आणि मग त्या घरातल्या मुख्य असलेल्या व्यक्तीने, सासरेबुवांनी, त्या भाकरीचा घास मोडला, भाजीमध्ये बुडवला आणि तो तोंडामध्ये टाकला. तोंडामध्ये टाकल्यानंतर गरकन गिरकी वळली, कारण एवढं खारट ती भाजी झाली होती, एवढं मीठ त्या भाजीमध्ये पडलं होतं प्रमाणाच्या बाहेर, की जेणेकरून ती खाईसारखी नाहीये. पण रात्री लक्ष्मी जात असताना त्याला त्या लक्ष्मीचे शब्द आठवले की मी निघून गेले म्हणजे दारिद्र्य प्रवेश करणार आहे. त्यांनी लक्षात ओळखून घेतलं की आता लक्ष्मी निघून गेली, संपन्नता निघून गेली, प्रसन्नता निघून गेली, आता दारिद्र्य घरामध्ये आलेले आहे. त्यांनी गपचूप तो घास घातला, थोडस ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये बायकोच्या नकळत ओतलं आणि ती भाजी त्यांनी मिटक्या मारत खाऊन घेतली. जेवण संपलं. सासरे बुवा एकाही शब्दाने ओरडले नाही, ग्लासही फेकून मारला नाही, तांब्याही फेकून मारला नाही, त्याच्या सासराचाही उद्धार केला नाही, माहेरचाही उद्धार केला नाही. आणि मग तुला अक्कल आहे का, तुला अमकय का, तुला तमकय का, काहीच बोलले नाही, काहीच बोलले नाही, शांततेत निघून गेले. बरं झालं असं, त्यांचं जेवण संपत आलं ना आलं, तोच मोठा मुलगा आला.
त्याच्यासोबत बाकीचे तीनही भावंड आली आणि मग ते सगळ्यांना जेवण वाढलं. बापाचं इकडं ताट संपत आलं होतं, जेवण संपत आलं होतं. हात धुतला आणि तिकडं त्या पोरांनी जेवण सुरू केलं. मोठ्याने जेव्हा पहिल्यांदा घास घेतल्यानंतर त्याची तोंडातली गिरकी ओळली, तोंड कडूमडू झालं, खारट झालं. पण त्याचं लक्ष आपल्या बापावरती गेलं की आताच आपले वडील दादा आपल्या समोरच जेवतायत. ज्या अर्थी इथं वातावरण शांत आहे ते आपल्या आईला किंवा सुनांना काही बोललेले नाहीये, त्या अर्थी आपणही निमूटपणेच खाल्लं पाहिजे, आपणही निमूटपणेच भक्षण केलं पाहिजे. त्या मोठ्या पोराने सुद्धा शांततेत ती भाजी खाऊन घेतली. लहान्यांनी सुद्धा, मोठा काही बोलत नाही म्हणून लहान्यांनी सुद्धा शांततेत खाऊन घेतली. चौघांचं जेवण झालं. त्यांचं जेवण संपल्यानंतर बायांचं जेवण सुरू झालं. सासूबाईंना भाजी खाली. आता सासूबाईला खूप वाटलं, तळतळून वाटलं की आता हे सगळं तोंडावरती फेकून मारावं. पण सासरे बुवा जर गपचूप खाऊन गेलेले, पोरांनी गपचूप खाली, तर जाऊ द्या, एक वेळेस झालं असेल पोरीने म्हणून त्या सासूनही सोडून दिलं. बाकीच्याही बाया जेवल्या, शांततेत जेवल्या. झालं असं, भर दुपारी 12 वाजता एक फाटक्या तुटक्या वेशातला अतिशय गलिच्छ असलेला माणूस दारातोंडी उभा आहे. त्या दारिद्र्याने गलिच्छ असलेल्या माणसाचं रूप घेतलं आणि गलिच्छ असलेल्या माणसाचं रूप घेऊन त्याने हात जोडले आणि या मुख्य माणसाला प्रणाम केला आणि म्हटले की दादा मी जातो. ते म्हटले तुम्ही कोण? ते म्हटले मी रात्री प्रवेश केलेलं दारिद्र्य आहे. तुमच्या घरामध्ये मी प्रवेश केला होता, पण तुमच्या घरामधला एकोपा, तुमच्या घरामधलं प्रेम, तुमच्या घरामधलं स्नेह पाहिल्यानंतर मला इथं राहण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही इतकं स्नेहाने आणि इतकं संयमाने वागलात. मी रात्री प्रवेश केल्यानंतरच चाल ओळखली की या घरामध्ये सगळी माणसं एकमेकाची इज्जत करतात, मग कुठं प्रवेश करावा म्हणून मी सकाळीच मोठ्या सुनेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि मग ते मीठ टाकायचं विसरली म्हणून मीठ टाकायला लावलं. सगळ्यांच्या डोक्यामध्ये मी प्रवेश केला, पण कुणीही एक अर्वा शब्द सुद्धा काढला नाही. मला इथं राहण्याचा अधिकार नाही. आणि मग त्या दारिद्र्याने जाता जाता आई आशीर्वाद दिला की तुमच्या घरी सदैव लक्ष्मी नांद, तुमच्या घरी सदैव लक्ष्मी नांद. म्हणून घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. भिंती सुंदर बांधता येतील, विटा मातीचं घर बांधता येईल, पण आपल्याला त्या घरामध्ये कसं राहायचं हे शिकण्यासाठी, हे जपण्यासाठी आपल्याला संस्कारच जपावे लागतील. अशाच घरातून संस्कार बाहेर पडले नाही तर आपल्या घरामधून कंस जन्माला येतील, का रावण जन्माला येतील, नवे दुराचारी माणसं जन्माला येतील. कालच एक ते नरसापूर का नरसिंहपूर नावाच्या तिथे घटना घडली. 65 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये माळ पाहिजे, 65 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये ग्रंथ पाहिजे, गीता पाहिजे, भागवत पाहिजे, कुठंतरी हरिपाठ पाहिजे. अहो त्या 65 वर्षाच्या माणसाच्या मनामध्ये जर विकार आहे तर त्यांना जनावर सुद्धा पुरणार नाही. बस ठीक आहे, जनावर सुद्धा पुरणार नाही. अवघ्या 2-3 वर्षाच्या चिमुरड्यावरती त्या नराधमाने अत्याचार केला. अशा माणसांना या समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये साहेब. आणि ही माणसं कुठल्या तरी घरातूनच जन्माला आलेली आहे, पण त्या घरात संस्कार वाढले नाही म्हणून अशी कडवट फळं तिथं लागतात आणि मग सगळ्या समाजाला कालिमा लागत असत. मी एक संत समुदायाच्या वतीने जर चुकीचा वागलो तर माझा संप्रदाय खराब होईल. प्रत्येकाने ही जबाबदारी पाळली पाहिजे की मी जर चुकीचा वागलो, तुमच्यामधला मी जो बसलेला आहे तो जर मी चुकीचा वागलो तर माझ्या कुळाला कलंक लागेल. एक पालवे चुकीचा वागला तर पालव्यांना सगळ्यांना कलंक लावू. एक खरात चुकीचा वागला म्हणून सगळे खरात बदनाम झाले ना. लक्षात घ्या, जास्त विस्ताराने एक आडनाव बदनाम झालं, माणसं बदनाम होतात. म्हणून अशी चुकीची कार्य करू नका, चुकीचं वागू नका. कुठेही गेल्यानंतर, कुठेही जगाच्या पाठीवरती गेल्यानंतर त्या घरी आई यावं वाटलं पाहिजे असं घर तुम्ही तयार करा.